आपण बोला सर. नाव सांगा. मॅडम मी पहिले हात वरती केलंय. बोलू का? स्वीकृत नगरसेवक आहे, स्वीकृत सदस्य बोलू. सन्माननीय दोन नाही, माझा आवाज माहितीची गरज नाही. आहे चालू आहे. सन्माननीय आयुक्त मॅडम, सन्माननीय उपमहापौर मॅडम साहेब आणि आयुक्त साहेब, सचिव मॅडम, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, सर्व पक्षाचे गटनेते, सर्व सदस्य आणि पत्रकार मित्रांनो आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये सर्व प्रेक्षक वर्ग, मी स्वीकृत नगरसेवक सुरेश शंकर भिलार. म्हणजे मला बोलायला मिळालं नव्हतं, आता बोलतो. जर त्यावेळेस बोलायला दिलं असतं तर मॅडम जे बोलणार त्या पुढचे नियम मी तुम्हाला वाचून दाखवले असते सगळे स्वीकृत नगरसेवकच्या बाबतीत. चला हरकत नाही, आता या विषयावर बोला सर. पुन्हा एकदा कधीतरी. आता तो विषय नको परत आवाज उठेल किंवा विषय धरून सोडून बोलताय. हा विषय धरून बोलत नाही. सभागृह नेते अत्यंत हुशार आहेत आणि ज्यावेळेस मी स्वीकृत नगरसेवक झालो होतो त्यावेळेस साहेब महापौर होते, बरोबर साहेब. आणि त्याच वेळेस या सभागृहानं 15 वर्षे, आता थोडं बोलतो तुम्ही बोलायला लावलं तर बोलतो. 15 वर्ष म्हणजे 2010 साली मी स्वीकृत नगरसेवक झालो. 2010 पर्यंत जेवढे स्वीकृत नगरसेवक झाले या महानगरपालिकेमध्ये कोण कोण झाले तुम्हाला सर्वांना माहिती आहे. साहेब या विषयावर बोला. आपण स्वीकृत नगरसेवकाच्या अधिकार आणि कर्तव्य याच्यावर एक विशेष सभा ठेवू. आता ह्या विषयावर बोला आपण. तर त्या स्वीकृत नगरसेवकांना मानधन किंवा निधी अजिबात 15 वर्ष भेटलाच नव्हता. तो 2010 साली महापौर साहेब आपण मिळवून दिला. आता ह्याला एक सूचना आहे. हा जो प्रस्ताव क्रमांक 12 आहे, ठराव क्रमांक, त्याला धरून मी सूचना मांडतो. मॅडम, मी प्रॅक्टिकली काम करणारा कार्यकर्ता आहे, रस्त्यावरती उतरून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जो विषय चाललाय तो अत्यंत महत्वाचा आहे. आपण सर्व जबाबदार सदस्य हा सर्वजण लोकांनी आपल्याला निवडून देऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जबाबदारीने बसवलेला आहे आणि प्रत्येक जण नगरसेवक लोकांच्या दरवाजापर्यंत आता या निवडणुकीत जाऊन आलेल्या काय काय समस्या लोकांना चांगल्या माहिती. मला वाटतं आता तुमचे सगळे विषय इकडचे चालले होते पण मी पलीकडचे विषय घेतो थोडेसे. मॅडम, ह्या 2 वर्षामध्ये मी स्वतः ॲम्ब्युलन्स चालवतो. ह्या 2 वर्षामध्ये घनसोली ते दिवा सर्कल मी 9 ते 10 बॉड्या उचलल्या. एक 9 वर्षाची मुलाची पण बॉडी उचलली. ती 2 टायरमध्ये गुंडाळली होती बॉडी. अक्षरशः मी चाकूकडून ती बॉडी कापत कापत त्या आईच्या हातामध्ये तुकडे दिले. अशा प्रकारचे कितीतरी ऍक्सिडेंट माझ्याकडे सगळे फोटो पण आहेत. मला वाटतं की हे सर्व ऍक्सिडेंट थांबवण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. नौशील नाक्यातल्या नौशीलच्या कंपनीमधला देखील एक कामगाराची रात्री 1 किलोमीटर ट्रक ओढत घेऊन चालला होता. अशा प्रकारचे ऍक्सिडेंट आपल्या त्या विभागात झालेले आहेत. सर्वांनी याची दखल घ्या आणि घनसोली ते दिवा सर्कल हा जो उड्डाण पूल जर बांधण्यात आला तर भविष्यात आपण निरपराध नागरिकांचे जे बळी जातात ते थांबवण्यासाठी नक्कीच सगळेजण आपण काम करू अशी माझी एक सूचना आहे. आणि ह्याला धरून आपण ही सूचना माझी घ्यावी आणि पुढे भविष्यात तो प्रस्ताव, कारण स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव घेता येणार ते आम्हाला अजून माहिती नाही, घ्यावा लागेल पण तो घ्यावा. आणि हा माझा जी सूचना आहे ती आपण पटल्यावरती घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. महापौर महोदय.